मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक सेटिंग सांगणार आहे जी 90% क्रिएटर करतच नाही. तर पहा मित्रांनो, तुम्ही जर का तुमच्या चॅनलवरती ही सेटिंग केली नाही, तर त्यामुळे तुमचं जे ऑडियन्सचं एंगेजमेंट आहे ते कमी होत जातं. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या चॅनलवरती ही सेटिंग करायची आहे, जेणेकरून तुमच्या ऑडियन्सची जी एंगेजमेंट आहे ती डबल होण्यास मदत होणार आहे. आपण आपल्या चॅनलवरती कन्सिस्टन्सीने डेली व्हिडिओज अपलोड करतो, मेहनत घेत असतो, परंतु कमेंट सेक्शन प्रॉपरली मॅनेज करत नाही आणि काही कमेंट होल्डमध्ये जातात आणि काही कमेंटचा रिप्लाय देणंच राहून जातं. तर पहा, आपले जे सबस्क्रायबर असतात किंवा जे ऑडियन्स असतात त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो की हा जो क्रिएटर आहे तो आपल्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. आपले जे प्रश्न असतात, जे प्रश्नांचं निवारण करण्यासाठी आपण ज्या क्रिएटरला एवढा आवर्जून आपण मेसेज करत असतो, परंतु तो जो क्रिएटर आहे तो आपल्या प्रश्नांचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला देत नसतो किंवा आपली जी कमेंट आहे त्या कमेंटचा रिप्लाय करत नसतो. तर त्या क्रिएटरला असं वाटतं की अरे, आपण या क्रिएटरला फॉलो कशाला करायचं, आपण क्रिएटरला सबस्क्राईब न केलेलंच बरं. त्याने जर का आपल्याला आधी सबस्क्राईब केलेलं असेल तर तो आपल्याला काय करणार आहे, अनसबस्क्राईब करणार आहे. तर पहा, आपण जर का आपल्या ऑडियन्सचं प्रश्नांचं उत्तर जर का दिलं नाही तर त्याला सुद्धा असंच वाटणार आहे, मी असो की कोणी असो, आपण सुद्धा कोणाचे ऑडियन्स आहे हे विसरू नका. परंतु खरं कारण म्हणजे काय, तर आपल्याला सेटिंग माहिती नसते. त्या सेटिंगमुळे आपले जे महत्त्वाचे ऑडियन्स असतात किंवा जे आपले लॉयल ऑडियन्स असतात, ते ऑडियन्स आपल्या हातातून जायला नको, आपल्या ज्या महत्त्वाच्या कमेंट्स असतात त्या मिस व्हायला नको, यासाठी आपल्याला ही सेटिंग करायची आहे. तर पहा, ज्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती ही सेटिंग ऑन करणार आहोत, त्यावेळेस काय होणार आहे, प्रत्येक ज्या कमेंट्स आहेत त्या आपल्याला शो होणार आहे. प्रत्येक कमेंट शो झाल्यानंतर आपण प्रत्येक कमेंटचा काय करणार आहोत, तिथे रिप्लाय देणार आहोत. प्रत्येक कमेंटचा रिप्लाय दिल्यानंतर ऑडियन्सला सुद्धा असं वाटणार आहे की हा जो क्रिएटर आहे तो खरंच आपल्या प्रश्नांचं काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो, प्रश्नाचं जे आहे ते निवारण करू शकतो. तर पहा, तो ऑडियन्स काय करणार आहे, आपल्याला प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करणार आहे. ज्यावेळेस आपण त्या कमेंटचा रिप्लाय देणार आहे, त्या ऑडियन्सला असं वाटणार आहे की हा जो क्रिएटर आहे तो खरंच आपल्या कमेंटचा रिप्लाय द्यायला रेडी आहे, खरंच आपल्या जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्सला रिप्लाय देत असतो. तर फ्युचरमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला हा क्रिएटर देणार आहे. त्यामुळे तो काय करतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो, आपला तो लॉयल ऑडियन्स बनत असतो. तर तो प्रत्येक व्हिडिओवरती आपल्याला कमेंट करत असतो, त्यामुळे काय होतं, आपल्या व्हिडिओला एंगेजमेंट बनत असते. तर पहा, ही जी सेटिंग आहे ती आपण प्रॅक्टिकली समजून घेऊया. तर सर्वात आधी तुम्हाला YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. तर मी आता माझ्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. आता पहा, YT स्टुडिओ ऑन केल्यानंतर इथं आपल्याला कम्युनिटी म्हणून दिसणार आहे, त्यावरती जायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर व्ह्यू ऑल दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला 5 नंबर दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर पहा, प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगवेगळं दिसणार आहे. तर इथं 5 किंवा 3, 2 अशा प्रकारे ज्या सेटिंग झालेल्या आहेत त्या इथं आपल्याला इथं शो होणार आहे नंबर. त्यानंतर पहा, यावरती जायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर फिल्टर्स म्हणून दिसणार आहे. तर या YT स्टुडिओ मधल्या फिल्टर सेटिंग्स आहेत. तर पहा, सुरुवातीलाच एक सेटिंग कमेंट टाईप ती पब्लिशच ठेवायची आहे, ती ऑलरेडी पब्लिशच आहे. त्यानंतर पहा, रिस्पॉन्स स्टेटस. तर ही जी रिस्पॉन्स स्टेटस जी सेटिंग आहे, आपण रिप्लाय दिलेला नाही ते आपल्याला इथं शो होणार आहे. तर पहा, अनरिस्पॉन्डेड वरती क्लिक केलेलं आहे मी आणि ज्या वेळेस मी अप्लाय करते त्यावेळेस ज्या कमेंटला मी रिप्लाय दिलेला नाही त्या इथं शो होत आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा, परत आपल्याला इथे जायचं आहे. त्यानंतर पहा, ज्या वेळेस आपण रिस्पॉन्डेड वरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला ज्या कमेंट वरती मी रिप्लाय दिलेला आहे ते आपल्याला इथं शो होणार आहे. त्यानंतर पहा, परत इथे जायचं आहे रिस्पॉन्स स्टेटस. तर ही आपल्याला रिस्पॉन्डेड ठेवायची आहे. तर पहा, कीवर्ड्स इथं मी हॅलो टाकते. आता ज्या ऑडियन्सनी मला हॅलो म्हणून टाईप केलेलं आहे किंवा हॅलो म्हणून मला कमेंट केली आहे, त्या व्यक्तीच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मला इथं शो होणार आहे. परंतु इथे मला कोणी हॅलो म्हणून कमेंट टाईप केलेली नाहीये, त्यामुळं इथं शो होत नाहीये. त्यानंतर पहा, इथे मी टाकते गुड इन्फॉर्मेशन. आता गुड इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर मी इथं अप्लाय करते. आता तुम्ही पाहू शकता, ज्या व्यक्तींनी किंवा ज्या ऑडियन्सनी माझ्या गुड इन्फॉर्मेशन म्हणून मला कमेंट केली आहे त्या इथं माझ्या शो होत आहेत. त्यानंतर पहा, कंटेंट क्वेश्चन आणि पब्लिक सबस्क्रायबर दिसत आहे. कंटेंट क्वेश्चन वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो आणि अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला ऑडियन्सचे जे क्वेश्चन असतात ते आपल्याला दिसत असतात. त्यानंतर जेव्हा आपण पब्लिक सबस्क्रायबर वरती क्लिक करतो त्यावेळेस जे काही कमेंट्स असतात ते आपल्याला पूर्ण शो होत असतात. तर पहा, आपल्याला इथं पब्लिक सबस्क्रायबर वरती क्लिक करायचं आहे. पहा, सबस्क्रायबर काउंट 100, सबस्क्रायबर काउंट 1K, 10K, 100K, 1 मिलियन आणि 10 मिलियन अशा प्रकारचे आपल्याला सबस्क्रायबर काउंट दिसत आहे. तर ज्या वेळेस आपण सबस्क्रायबर काउंट 100 वरती क्लिक करतो आणि अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला आपले जे ऑडियन्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर 100च्या आतमध्ये आहे किंवा 100 होण्यामध्ये येत आहे त्यांचे कमेंट्स आपल्याला इथं शो होत आहे. ज्यावेळेस आपण आपल्या संख्येवरती क्लिक करतो सबस्क्रायबर काउंट वरती
त्यावेळेस आपल्याला इथे आपल्या ऑडियन्सचे ज्या कमेंट्स आहेत त्या शो होत आहे. म्हणजे की ज्यांचे सबस्क्रायबर 1K आहे किंवा ज्यांचे सबस्क्रायबर 1K होण्यास कंप्लीट होत आहे, तशा ऑडियन्सचे ज्या कमेंट आहेत ते आपल्याला इथे शो होत असतात. तर अशा प्रकारे आपण आपल्या ऑडियन्सच्या कमेंट्स पाहू शकतो, की ज्यांचे सबस्क्रायबर 100 आहे किंवा ज्यांचे सबस्क्रायबर 1000 आहे किंवा ज्यांचे सबस्क्रायबर 10,000 आहे, त्यांनी आपल्या चॅनलवरती कमेंट्स केलेल्या आहेत की नाही हे आपण इथून पाहू शकतो. तर यामधली जी महत्त्वाची सेटिंग होती ती रिस्पॉन्स स्टेटस होती, जी की आपण रिस्पॉन्डेड म्हणून केलेली आहे. त्यानंतर आपल्याला सेट करंट फिल्टर ॲज युअर डिफॉल्ट व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या ज्या सेटिंग्स आहेत त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या सर्व सेटिंग्स समजल्या असतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खरंच या व्हिडिओमधून तुम्ही जर का काही शिकला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.